दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, असं महाराष्ट्र गीतामध्ये शाहिरांनी म्हटलेलं आहे. मराठ्यांविना राष्ट्रगाडा न चले, असं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये घोषणा निनादत होती सेनापती बापट. त्यांच्या तोंडून हजारो लोकांनी हे ऐकलेलं आहे. आणि अगदी अलीकडच्या काळामध्ये हिमालयाच्या हाकेला सह्याद्री धावून गेला, इथपर्यंत आपल्याला दिल्ली आणि महाराष्ट्राचं नातं माहिती असतं. पण त्याही पूर्वी हजारो वर्षांपासून दिल्लीचं, हिमालयाचं, महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं नातं आहे. 700 वर्षांपूर्वी संत नामदेव महाराज आणि नंतरच्या काळात संत कबीर यांनी हा जो देश प्रेमानं बांधलेला आहे, बंधुभावानं बांधलेला आहे, या सगळ्या परंपरेला उजाळा देण्याचं काम सरहद ही संस्था गेल्या काही वर्षांपासून करते आहे. आणि सरहद ह्या संस्थेचे संस्थापक श्री संजय नहार यांची आपल्याला वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. पण हे नाव यंदा पुन्हा आपल्या समोर नव्यानं येतं आहे. आणि ते याच्यासाठी आहे की यंदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आपली राजधानी दिल्लीमध्ये होतंय. आणि त्याचे आयोजक, त्याचे सर्व असं म्हणूया, कारण ते खूप कष्ट घेत आहेत या गोष्टींसाठी. मराठी साहित्य हे निमित्त आहे, मराठी संमेलन हे, साहित्य संमेलन हे निमित्त आहे. पण त्या निमित्तानं महाराष्ट्राचा झेंडा अटकेपार जातोय, त्या निमित्तानं मराठीची चर्चा देशभर होतीये, असा सतत प्रयत्न करणारे संजय नहार आपल्या सोबत आहेत. आपणा सगळ्यांना ते माहीत आहेत. सर नमस्ते. आणि या आपल्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं तुम्ही, माझी विनंती अशी आहे की तुम्ही विशेषतः काश्मीरपासून, हिमालयापासून ते आपल्या कन्याकुमारीपर्यंत उभा आडवा सगळा देश आणि मराठी माणूस, महाराष्ट्र याचं नातं काय आहे, तुम्ही साहित्य संमेलनाविषयी तर सविस्तर सांगावंच. पण तुम्ही गेली अनेक वर्ष काश्मीरमध्ये असेल, पंजाबमध्ये असेल, खूप मोठं काम करत आहात. लोकांना ते माहिती आहे. पण त्या निमित्ताने तुम्ही जो देश पाहिलाय, तर त्याचं आणि मराठी माणसाचं, महाराष्ट्राचं नातं तुम्ही सुरुवातीपासून सांगावं आणि तुम्ही अनुभवलेल्या गोष्टी सांगाव्यात अशी विनंती. खरं म्हणजे पहिला महाराष्ट्र मला कळला तो खूप लहान लहान गोष्टींमधनं. आम्ही वंदे मातरम संघटनेचं काम करायचो तेव्हा आमचे जे हिरो होते ते समजा भगतसिंग, राजगुरू, सुखदेव असतील तर भगतसिंग बरोबर आपला राजगुरू असायचं. तिकडे समजा लाल बाल पाल असेल तर बाल पाल बरोबर लाल असायचं. करेक्ट. आपल्याला मोठी लहानपणी जी प्रेरणा देणारी व्यक्तिमत्व वाटायची, मग ती झालमतवादी असू द्यात किंवा मवाळ असू द्यात, योगी अरविंद असू द्यात, स्वामी विवेकानंद असू द्यात, किंवा म्हणजे धारकरी आणि वारकरी या परंपरा ज्या आहेत त्या देशातल्या पंजाब, महाराष्ट्र आणि बंगालमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत. क्या बात. आणि मग महाराष्ट्राबद्दल जरी महाराष्ट्राचे नेते म्हणजे महाराष्ट्रापेक्षा जास्त विचारवंत तसं जर पाहायला गेलं तर बंगालमध्ये होऊन गेले मोठे. म्हणजे क्रांतिकारकांचं मूळ बंगालला म्हणायचे. बरोबर. आजही अंदमानला गेलो तर एकूण जर लिस्ट पाहिली तर संख्या हा मुद्दा असेल तर महाराष्ट्राची नाव कमी आहेत. बरोबर. पण तरी सुद्धा महाराष्ट्राची एक भूमिका आहे. आणि ती भूमिका नेहमी एक, आपण ज्याला थोडं सध्याच्या शब्दात बोलायचं असेल तर मध्य परंपरा आहे आपल्याकडं. म्हणजे आपण डावे पण नाही, उजवे पण नाही असं म्हणतो, मध्यम मार्गी आहोत. किंवा विठ्ठलाबद्दल असं म्हटलं जातं की त्यांनी शैव आणि वैष्णवांना दोघांनाही आपल्या ह्याच्यात स्थान मिळालं किंवा लोकांनी तिथे मिळवलं. बरोबर. महाराष्ट्र हा तशा परंपरांचा समन्वय घालणार आहे, बंधुभाव जोपासणार आहे. बरं. आणि गरज वाटली तर हट्ट करणारा पण आहे, संघर्ष करणारा पण आहे. पण आपला संघर्ष हा द्वेषातून नसतो. आपला संघर्ष हा वर्चस्वातून कधी येत नाही. म्हणजे या ज्या गोष्टी आहेत महाराष्ट्राच्या बाहेर गेल्याशिवाय कळत नाही आपल्याला. म्हणजे महाराष्ट्रात जेव्हा राहतो तेव्हा महाराष्ट्र वेगळा असतो आणि बाहेरून महाराष्ट्र पाहतो तो वेगळा असतो. तर आम्ही जेव्हा पंजाबमध्ये, दिल्लीत जाऊ लागलो तर पंजाबमध्ये जेव्हा आम्ही गेलो तेव्हा पंजाबमध्ये एक घटना अशी घडली, विशेषतः 86 सालची घटना आहे की संत नामदेवांच्या त्या गावात केवळ कळलं की आम्ही महाराष्ट्रातून आलोय, गुमान, तर गुमानमध्ये लोक आमचे पायावरनं पाणी टाकून पाय धुत होते. आणि एका वयस्कर माणसाने तर ते पाणी पिलं आमचं, म्हणजे पाय धुवून. चरण तीर्थ म्हणतात. काय प्रकारची भावना मराठी माणसाबद्दल, महाराष्ट्राबद्दल, कारण संत नामदेव महाराष्ट्रात गेलेले पंढरपुरात. तर
तर ती भावना पाहिली आणि मग जेव्हा लोकांशी बोलू लागलो तर एक वाक्य तिथं संत म्हणजे आचार्य विनोबा भावेंनी तर भेटवळीत लिहिलेलं सांगितलं जातं. ते असं आहे की जो पंजाब सिकंदराला सैन्याच्या बळावर जिंकता आला नाही तो पंजाब नामदेव आणि प्रेमाने जिंकला. तर प्रेमाने जिंकता येतं याची देशातली जर काही उदाहरणं असतील तर त्यातलं मला अनुभूती आलेलं सगळ्यात पहिलं उदाहरण हे संत नामदेव. वा वा, म्हणजे जगज्जेता सिकंदराला जग जिंकलं, भारतात आला आणि तिथून परतताना त्याला मागं जावं लागलं रिकाम्या हाताने. पण विनोबा भावे भूदान चळवळीच्या वेळी तिथे गेले आणि त्यांनी हे नोंदवलं की पंजाब सिकंदराला एवढे कडवे लोक तिथले तलवारीच्या जोरावर त्यांनी त्याला पळवून लावलं. मग महाराष्ट्राची ही भावना आणि ही भूमिका, माझं वय जेव्हा लहान होतं तेव्हा मी आक्रमक होतो. मला असं बॉम्बस्फोट, गोळीबार, बंदुकांचं भयंकर आकर्षण होतं. मी जिथे राहायचो त्या वाड्यात सरदारजी असायचे, त्यामुळं पण तो सरदारजी कीर्तन करायचे. आमच्याकडे त्याला आम्ही म्हणतानाच म्हणायचो की भजन सिंग किंवा भजनवाला. आणि ते काय करायचे, आम्ही खूप वयाने लहान होतो, भजन ऐकायला गेलं की आम्हाला ते साखरपुटाने, गोळ्या, चॉकलेट असं द्यायचे. आणि त्या आकर्षणानं जाता जाता आम्हाला त्या भजनाची गोडी लागली आणि ते भजन ऐकायचो एका बाजूला, दोन्ही तलवारी पण पाहायची. म्हणजे वारकरी आणि धारकरी ही परंपरा अशी अनुभवत होती. वय लहान असल्यामुळे नैसर्गिकपणे तलवारींचं आकर्षण वाटायचं, क्रांतिकारकांचं आकर्षण. माझं कुटुंब काँग्रेसशी जोडलं गेलेलं वैचारिक अर्थाने. केशवराव जयदेव, भाऊसाहेब हिरे, यशवंतराव चव्हाण यांच्याशी. इथं आल्यावर उलट झालं. इथं आल्यावर आम्हाला आमचे गुरुजी शिकवायचे की तुमच्या समोर पाकिस्तान आहे. सगळे गुरुजी नाही, एक दोनच, पण ते प्रभावी असायचे. त्यांच्याकडे होकल मांडणी शक्ती असायची. बरं, जो माणूस चांगला होता त्याला त्याचं भूमिका मांडता येत नव्हती आणि ज्याची भूमिका आम्हाला आवडायची त्याची भूमिका नंतरच्या आयुष्यात कळलं की ही भूमिका आपल्याला आयुष्यभर नाही घेऊन जाते. ही महाराष्ट्राची भूमिका नाही, त्याच्यामध्ये द्वेष थोडा जरी येला ती नाही आपली भूमिका. हे कळता कळता पंजाबमध्ये गेलो, काश्मीरमध्ये गेलो आणि मग असं लक्षात आलं की महाराष्ट्राबद्दल साधी साधी माणसं सुद्धा, मराठी माणूस काश्मीरमध्ये जर गेला तर तो आपल्याला आनंद मिळेल किंवा आपण पर्यटनाच्या निमित्ताने या राज्यात आलेलो आहोत आणि इथल्या सौंदर्याला उपभोगायचं आहे असं त्याला कधी वाटत नाही. तो तिथं सामाजिकदृष्ट्या जोडला जातो. काश्मीर आपले, इथल्या माणसाचं दुःख आपले असं वाटू लागतं. आणि मग राजा राणीचे राजा पाटील जेव्हा जायचे ते तर इथं तिरंगा लावून जायचे आणि तरीही लोक त्याला आपुलकीनं आपलंसं करायचे. का करायचे तर हा माणूस आपली काळजी करतो. असा महाराष्ट्र मला बाहेर पाहता आला. मग वाचन करू लागलो, प्रत्यक्ष जगू लागलो आणि मग असं वाटलं की अरे जातीय अर्थाने नाही, धार्मिक अर्थाने नाही, देश एक आहे का, आहे ना. पण मग कधी कधी आम्हाला शिकवायचे एक देश, एक भाषा, एक राजा आणि एकत्व असलं पाहिजे. तर नंतर असं लक्षात आलं की जेव्हा मी महाराष्ट्राचा अभ्यास करू लागलो तेव्हा महाराष्ट्रामध्ये अनेकांत हा महाराष्ट्राचा वैचारिक पाया आहे. म्हणजे जे मी सांगतो ते जर सत्य असेल तर तुमच्या म्हणण्यात सुद्धा सत्याचा अंश असू शकतो. ही भूमिका जैनांनी जी मांडली, म्हणजे महावीरांनी जर जगाला काही दिलं असेल तर अपरिग्रह आणि अहिंसा तर समजा त्याच्या आधी सुरू झालेली होती. पण अनेकांत हा जो शब्द आहे हा जगातल्या सर्व कॉन्फ्लिक्टचा, मतभेदांमध्ये उत्तराच्या स्वरूपात काम करू शकतो. पण आपण तो कधी वापरला नाही. असं जेव्हा मी पाहू लागलो मग तेव्हा मला, म्हणजे मी माझ्या पुस्तकात लिहिलं की मी काश्मीरमध्ये जेव्हा पहिल्यांदा गेलो तेव्हा 1 मे होता. आणि मी लिहिलं की आज महाराष्ट्र दिवस आहे, आज मी निघालोय. महाराष्ट्र दिवस जातीय अर्थाने नाही. तुम्ही जसं मग म्हटला की सेनापती बापटांचं जे गाव आहे ते योगायोग असा की माझा जन्म त्या गावचा आहे. बरं. पारनेर तालुक्यात ते पारनेरचे सेनापती बाप. मराठ्या विना चाले महाराष्ट्राचा गाडा किंवा महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र राष्ट्र गाडा चाले असं म्हणणारे सेनापती बापट मी त्या गावचं. मी सहज विचार करायचो अरे ते बंडखोरांचंच गाव आहे. पारनेरला बंडखोरांची भूमी म्हटलं जातं. तर असे संदर्भ पाहता पाहता मी मराठी शाळेत शिकलो. आणि माझी नुसती मराठी शाळा नव्हती, मी प्रख्यातरींच्या मराठी शाळेत शिकलो.
म्हणजे राजा धनराज गिरजी हायस्कूल ही सुरू केलेली शाळा, ती शाळा कॅम्प एज्युकेशन सोसायटी. आणि ते आम्हाला गाणं होतं, जसा लाविते लळा जशी माऊली बाळ आवडते ही माझं मनापासून शाळा लाविले. आणि मग मी खूप प्रश्न विचारायचे. तर मग खूप प्रश्न विचारल्यावर बर्वे नावाच्या बाई एकदा खूप चिडल्या आणि मी उशिरा आलो जरा. तर त्या वर्ग सुरू होताना म्हटलं की आज आपल्या वर्गातला शंकासूर नाही आला का. तर मला तोपर्यंत आसूर कशाला म्हणतात माहित नव्हतं. माझं वय खूप लहान होतं, 6वी 7वी 8वीत असेल. आणि शंकासूर असं म्हटल्यावर मी मागून म्हटलं आलो. आणि मग मी घरी जाऊन अभ्यास केला. तर आसुरांना आपण वाईट म्हणतो, राक्षसी किंवा. मग मी इतकं मनाने खचलो की मी प्रश्न विचारायचं बंद केलं. काही दिवसांनी रानडे नावाचे सर आले आणि ते वकील होते, पण इतिहास शिकवायचे. त्यांचा मी आवडता विद्यार्थी झालो होतो. ते मला एक वाक्य बोलले की जेव्हा पुण्यात राहशील आणि भूमिका मांडशील तेव्हा स्वल्प विराम आणि पूर्ण विरामाची चूक होऊ देऊ नकोस. वाक्यांचे अर्थ बदलतात. हा माझ्या आयुष्यातला मराठी भाषेचा पहिला धडा. वा. भाषा मला काही कळली नाही माझी, म्हणजे त्यात पारंपरिक संस्कारित भाषा मी कधी शिकलो नाही. पण मग पाहता पाहता लक्षात आलं की प्रकृतीतून आलेली भाषा जी आहे प्राकृत, ती आपली भाषेची 60 किलोमीटर बदलते. त्याचे शब्द बदलतात, भावना त्या महत्वाच्या. मग नंतर भावनांपेक्षा त्याच्या शास्त्रीय दृष्टिकोनाला महत्व आलं. आणि लय नाही फार म्हणायचं. मग आपण लय म्हणतो म्हणजे गाढव झालो, आपल्याला काही अनाडी झालो. या भावनांनी बळ पकडत असता असता मी मराठी अशी पुढे येत गेलो. म्हणजे आचार्य अत्रे म्हणाले लई म्हणणं हे काय वंगाळ नाही. हा, लय वंगाळ नाही. आणि एकनाथ महाराज तर काय म्हटले की जर संस्कृत देवाची भाषा आहे तर प्राकृत काय चोरांची आणली काय. म्हणजे हे नंतर कळत गेले, संत जवळ येऊ लागले. आणि मग जवळ येता येता असं वाटलं की महाराष्ट्राचं म्हणून एक स्वप्न आहे. ते काय आहे तर ते आपल्याला ज्ञात स्वप्न होतं महाराष्ट्राचं. ते होतं ज्ञानेश्वर महाराजांचे आता विश्वात्मके देवे. आणि मग हे महाराष्ट्राचं स्वप्न कधी वाटलं आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांचं उद्यापासून. आता नंतरच्या टप्प्यात मी जसं इतिहासाकडे जाऊ लागलो तसं लक्षात आलं की नौकार मंत्र सुद्धा महाराष्ट्रातून गेलेले आहे. त्याचे जे काही आर्किओलॉजिकल पुरावे सापडले तर ते 2000 वर्षापूर्वीचे. ते तर अमंगळाच्या विरोधात पण नाहीयेत, ते मंगळाची कामना करतायत. मग मंगलाची कामना आणि अमंगळाचा निषेध पण नाही. तुम्ही ते बघितलं असेल, नमो अरिहंतानम, नमो सिद्धानम, नमो आयर्यानम, नमो उज्जायानम. अरे त्यांनी देवाला, त्या तीर्थंकरांना देवाचं पण स्थान नाही दिलं. त्याचे रूट्स कुठे आहेत ते महाराष्ट्रात. त्या प्राकृतलाच काही लोक मराठी प्राकृत म्हणायचे, काही जैन प्राकृत म्हणायचे. नुसतं श्रवण बेळगाव नाही, त्याच्या आधीची सापडली अशी मराठी ही नेहमी मांगल्याचा विचार करते. अमंगळाचा निषेध नाही असं म्हणणारी मराठी. क्या बात. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की केवळ श्रवण बेळगोळचा जो पहिला शिलालेख आहे, पहिला की श्री चामुंडराय करविले गंगाराय सुताले, तो पण पहिला नाही, तोही पहिला नाही. त्याच्याही पूर्वीची मराठी. म्हणजे मराठी भाषा ही तशी तिला खूप मोठा इतिहास आहे. पण आपण पुराव्यांच्या पातळीवर जेव्हा जातो तेव्हा ज्ञात पुरावे ते होते. तर मग मला असं वाटलं की अरे आपल्याला भविष्यात जाण्यासाठी इतिहास आहे आणि इतिहासातून प्रेरणा घेऊन चांगलं वागलं पाहिजे, यासाठी वर्तमान आहे. आपण भविष्य नीट करायचं असेल तर वर्तमान नीट केलं पाहिजे. आणि वर्तमान नीट करताना इतिहासातनं घ्यायचं काय, इतिहासातनं ओझी नाही घ्यायची. इतिहासातनं भविष्याकडे जाताना भविष्यासाठी उपयोगी काय पडेल ते आहे सगळं. प्रश्नाची उत्तरं जेव्हा माहीत नसतात तेव्हा प्रश्न अवघड वाटतात आणि उत्तरं कळतात तेव्हा प्रश्न सोपे असतात. आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये या प्रश्नांची उत्तरं आहेत. मग असं घेत घेत आलो. मग पंजाबमध्ये जेव्हा साहित्य संमेलन घ्यायचं ठरवलं तर तेव्हा ती 86 सालची जी घटना होती तिच्यातून, बरं ते तर खरं प्रामाणिकपणे सांगायचं म्हणजे पैसे नव्हते, इथून ते संमेलन घ्यायचं की नाही हे माहित नाही. मला कोणी सांगितलं ही परंपरा इतकी मोठी आहे की मागणी केली तरी पेपरला येतं. तर ते गाजायला पाहिजे, नाव गुमान हे नाव गुंजलं पाहिजे. म्हणून तेवढ्या साध्या भावनेने मी पत्र दिलं. पण दिल्यावर पण विचार होता त्याच्या मागे, इव्हेंट नव्हता तो. मग तो विचार असा मांडला की ते सुनील महाजन वगैरे त्याच्यातून त्यांना असं वाटला मोठा विचार आहे. ती माझी शक्ती नव्हती, ती त्या विचारांची शक्ती.
पण बऱ्याचदा असं होतं की विचारांची शक्ती असते, मांडणारा मोठा वाटतो, मांडणारा बाबा होतो. बाबा ही समाजाची मानसिक गरज असते. तर बाबा होऊ द्यायचं नाही, ही काळजी घेऊन काम करायचं. घुमांचं संमेलन घेतलं, वृत्तपत्राने लिहिलं की इथं 150 लोक येणार नाही, तिथं 160 पत्रकार होते. सरदारजी लोक मराठीच्या कविता मान हलवून ऐकत होते. इतिहासात बघ काय, मला पवार साहेब म्हणले की अरे शीख माणसं काय कळतं रे मराठी त्यांना. पण मग तो शब्द आठवला की भाषेपेक्षा भावना कळतात. त्या भावना शिखांनी ज्या जोपासल्या, म्हणजे जे 86 साली मला अनुभव आला, पाय धुवून पिणारा शीख माणूस, तोच अनुभव घुमांच्या साहित्य समजणारा. आणि तो मला नाही आला, तो महाराष्ट्राला. आणि त्याला कारण काय ठरलं तर शरद पवार. शरद पवारांनी प्रकाश सिंग बादलांना सांगितलं तिथल्या लोकांच्या रक्तात आहे हे मान्य आहे, पण कुणीतरी पालखी वाहून घेणारा माणूस. बरोबर बरोबर. त्या अर्थाने मी शरद पवारांचा व्यक्तिगत लाभार्थी नाही. पण संमेलन असं झालं की आजही लोक सांगतात, म्हणजे बघा 3 कॅज्युअलिटी झाल्या त्या गावात. मृत्यू एखाद्या कार्यक्रमात होण्याची इतकी वाईट गोष्ट मानत नाही आपण. मला तिथले अधिकारी चिडल्यावर म्हणे कॅज्युअलिटी झाल्या 3. अहो ज्यांच्या कॅज्युअलिटी झाल्या त्याची बायको येऊन काय म्हटली असेल की म्हणे बाबा रे याच्या इतकं चांगलं मरण नाही. म्हटलं का, आयुष्यभर नामदेव नामदेव करत जगलो, आता नामदेवच्या दारात मरण आलं. म्हणजे मृत्यूलाही चांगलं म्हणण्याची आपली जी हे आहे, तिथं आपण आपला दुराभिमान असू नये पण अभिमान असला पाहिजे असं वाटू लागलं. म्हणजे मग पुढे गेलो, मग असं लक्षात आलं की घुमांचं संमेलन हे धार्मिक जागेवर झालेलं आहे. त्या अर्थाने संत परंपरा असली तरी आपण त्याला धार्मिकच म्हणतो. बरोबर. दिल्ली ही राजकीय जागा आहे आणि मराठी माणसाच्या मनात भीती बसलेली आहे. ती का बसली तर पानिपत नंतर दिल्ली या नावाची भीती आहे. म्हणजे आटके पार. मग आपण आपल्या कोशात आलो, आपण सुरक्षा शोधू लागलो. किती शोधतो तर असं गमतीने म्हटलं जाऊ लागतो की पुण्यातल्या पोलिसाची बदली पिंपरी चिंचवडला झाली तर तो बदली माझ्या घराजवळ होईल का म्हणून प्रयत्न करू लागला. म्हणजे सुरक्षित कोशात आपण राहू लागलो. आणि पण पानिपतच्या वेळी मराठी तिथे राहिले, असे वेगवेगळ्या ठिकाणी राहिले. मग दिल्लीचा जेव्हा अभ्यास करू लागलो, मग मला असं वाटायचं की अरे आटके पार तर गेलो, पण दिल्लीवर कुठे थांबलो आपण. मग लोक म्हणायचे की दिल्ली ही कारस्थानाची आणि कबरींची राजधानी आहे. इथे राहिलेल्या माणसाच्या रक्तात कारस्थान आहेत. मग वसंत साठे मला म्हणायचे, अरे आधीपासूनच म्हणायचे की गुमान ठीक आहे रे, संमेलन दिल्लीत झालं पाहिजे. म्हणजे हितगोड सतत गुमानचं तर संमेलन व्हायच्या आधीच मला वाटतं बहुधा वसंत साठेंचं झालं होतं. पण त्यांची खूप इच्छा होती दिल्लीत व्हायला पाहिजे. ते म्हणायचे दिल्लीतली माणसं एक येऊ शकत नाही. ती काय एक येऊ शकत नाही दिल्लीत आलेला माणूस? त्याचं कारण अहमद शाह अब्दालीच्या त्या घटनेत मानतात. ते अहमद शाह अब्दाली काय म्हटलं की यांच्या रावट्या वेगळ्या आहेत. पानिपतच्या मैदानावर त्यांनी मग रावट्या वेगळ्या आहेत. मग मी म्हटलं दिल्लीत प्रत्येकाला भेटायचो की तुम्ही करा रे दिल्लीत. काही लोक पुढे यायचे, दुसरा त्याला विरोध करायचा. मग रावट्या वेगळ्या, त्याची अनुभूती मला येता गेली. 17 साली वैभव डांगे, नितीन गडकरी, ज्ञानेश्वर मुळेंनी संमेलन घ्यायचं ठरवलं. मला खूप आनंद झाला. आपल्याने खरं सांगू का, आपल्या आनंदाने काही फरक पडत नाही, आपल्या दुःखाने काही फरक पडत नाही. बाळासाहेब भारदे एक वाक्य नेहमी म्हणायचे की हा समाज असा आहे, तो कीर्तन आणि सुधारत नाही, तमाशाने बिघडत नाही. हा असाच असतो. आपली भूमिका ही तात्कालिक असते. पण तरी सुद्धा संयुक्त महाराष्ट्र चळवळीत 54 साली झालेले संमेलन यांनी संयुक्त महाराष्ट्राची पायाभरणी केली. आणि 60 साली जो संयुक्त महाराष्ट्र झाला त्याची 1954 साली तिथल्या संमेलनात पायाभरणी झाली. पंतप्रधानांनी उद्घाटन केलं, काकासाहेब गाडगीळ स्वागत अध्यक्ष होते. आणि मग आम्ही सुखावलो की अरे काकासाहेब गाडगीळांनी भूमिका काय मांडली, तीच भूमिकेची रिलेव्हन्सी आज पण की महाराष्ट्र दुभंगला आहे, तो एक असला पाहिजे. जेव्हा दिल्लीतले लोक नाही काही कारणाने दिल्ली संमेलन नाही झालं, आम्ही पत्र दिलं, त्याला खूप विरोध झाला. लोक म्हणजे खरं सांगू का, प्रामाणिकपणे सांगतो 500 रुपये खिशात नव्हते. पण मी असा मोठा हे केला की दिल्ली संमेलन आम्हीच घेणार. पण मला मनात खात्री होती की आम्हाला कोणी घेऊच देणार नाही, कारण एकदा संमेलन घेऊन जातं. पण म्हटलं कमीत कमी दिल्लीची भीती तरी कमी करू. तेव्हा माहित नव्हतं की आज संधी येईल त्याची पायाभरणी तसं काय.
आणि मग लिहिलं गेलं. न झालेलं संमेलन नावाने मी साप्ताहिक सकाळ लेख लिहिला. इतका गाजला तो की लोकांनी कविता केल्या, मीम्स केले, पोवाडे केले न झालेल्या संमेलनावर. आणि मग त्या न झालेल्या संमेलनाच्या पायाभरणीतून यंदाचं संमेलन, यंदा तर आम्ही तीच परिस्थिती, कुणीच घेत नाही असं म्हणण्यापेक्षा सारखं म्हणायचं घेऊ घेऊ. आणि मग आम्ही दिल्लीतल्या लोकांना म्हणलं तुम्ही नेतृत्व करा. दिल्लीतले लोक सुरुवातीला उत्साहाने येतात, मनापासून येतात, पण नंतर दिल्लीचा पायगुण असा आहे की एक माणूस आला की दुसरा त्याला विरोध करतो, जात धर्म पक्ष विचार याच्या आधारावर. मग मी म्हटलं की दिल्लीचा गुण काय आहे, तो कारस्थानाचा आहे. कारस्थाना बरोबर, राजधानी, पण तो राहून आलेला आहे, मूळ नाही तो. मराठी माणसाचा मूळ गुण काय आहे, तो सर्वसमावेश. तर मूळ गुण जो आहे म्हणजे रक्तात काय आहे, सर्वसमावेश. एखाद्या व्यापाऱ्याला आपण काय सांगतो की हा याच्या डीएनए मध्ये म्हणतो आपण, म्हणतो ना आपण, मोठा विचार आहे. मग म्हटलं सर डीएनए मध्ये आहे म्हणतात ना, हे डीएनए मध्ये काय आहे. तर दिल्ली मधला माणूस मराठी जर असेल तर त्याच्या डीएनए मध्ये महाराष्ट्र आहे. तो जागा करायचा असेल तर आपल्याला पुढे करायला. आणि मग शरद पवारांचं नाव कुठनं आलं. मी व्यक्तिगत पातळीवर दोन गोष्टी सांगतो. मी जेव्हा न झालेले संमेलन नावाने साप्ताहिक सकाळ लेख लिहिला होता, त्याही संमेलनात, त्याही याच्यात मी असं म्हटलं होतं की महाराष्ट्राचे दोन नेते विद्यमान परिस्थितीमध्ये प्रसिद्ध आहेत, एक बाळासाहेब ठाकरे, शरद पवार. त्यांच्या व्यक्तिगत राजकीय विचारांबद्दल आपल्याला मतभेद असू शकते, पण त्यांच्या इतके मोठे नेते आज नाहीत. पहिले त्यांना विचारूयात. पण बरं, संमेलनाचे संयोजक हा अत्यंत छोटा माणूस असतो. तो मंगल कार्यालयाचे जे व्यवस्थापक असतात ना, सतरंजा नीट केल्या की नाही, धुतल्या की नाही, गरम पाणी मिळाले की नाही, जेवण मिळालं की नाही, दुर्दैवानं साहित्य संमेलनात त्या टप्प्यावर आलेली आहे. आणि मग मी म्हटलं याच्या पलीकडे जर जायचं असेल तर साहित्य संमेलनांची परंपरा काय आहे. तर महादेव गोविंद रानडे यांनी ग्रंथकार संमेलन सुरू करताना मतभेद आणि विचारभिन्नता हा महाराष्ट्राच्या वैचारिक सुवर्ण भविष्याचा पाया आहे असं ते म्हणायचे. आणि म्हणून त्यांनी 1885ला महात्मा फुलेंना पण निमंत्रण दिलं होतं. त्यावेळी महात्मा फुले काय म्हटले की उंटावरनं शेळ्या हाकणाऱ्या तुमच्या घालमोड्या दादांच्या संमेलनाला मी नाही येणार. तुम्ही एक वर्ग आहे, तो भाषा साहित्य आणि संस्कृती वर वर्चस्व मिळवलेलं आहे. हा एक भाग झाला. आज किती बदल झालाय याच्या खोलात जाऊन चर्चा करण्याची जबाबदारी ही विचारवंतांची. मला असं वाटलं की हे व्यासपीठ जर त्याची इतकी उज्ज्वल परंपरा आहे, टोकाचे विचार करणारे पुबा भावे हिंदुत्ववादी आणि काँग्रेसचे गदी माडगुळकर, पु ल देशपांडे समाजवादी ज्याला आपण म्हणायचो, सावरकरांपासून तर कोकलेंपर्यंत, टिळकांपासून तर नचिम केळकरांपर्यंत, आणि त्याच्यानंतर पार शंकर पाटलांपासून तर श्रीपाल सबनीसांपर्यंत. तर श्रीपाल सबनीस नावाचे ब्राह्मण आहेत, प्रत्यक्षात ते दलित वाटावं अशी भूमिका मांडत असतात. या सगळ्या परंपरांना आपल्या कवेत घेण्याची क्षमता असलेल्या आज महाराष्ट्राचंच नाही तर देशातलं सर्वात जुनं आणि प्रभावी व्यासपीठ आजही आहे. हे सगळ्यात मोठं संमेलन पुण्यात झालं, पुणे बेक फेस्टिवल. पण मला एक जण म्हटला की त्याची जेवढी चर्चा झाली नाही तेवढी दिल्लीच्या संमेलनात झाली. का तर ही ताकद व्यासपीठाची आहे. म्हणजे याच व्यासपीठामध्ये भांडणं होतात की या सभेला नाव द्या, त्या व्यासपीठाला नाव द्या, त्या गेटला नाव द्या. हे भारतातल्या कुठल्याही संमेलनात नाव द्या म्हणून असा संघर्ष नाही होत आहे. ही चांगली गोष्ट आहे, व्यासपीठाची ताकद. जर ती मला कालोघात 3-4 महिन्यासाठी मिळाली असेल तर संधीचं सोनं करून निघून जाऊ. आयुष्याच्या आवरावरीकडे आलोय आम्ही. मी भगतसिंग माझा हिरो होता, त्याला मिळालेलं वय किती होतं? 1907 साली जन्म झाला, 31 साली फाशी गेली. मिळालेलं वय किती होतं? इनमीन 23-24. माझा हिरो भगतसिंग होता. मी लग्न केलं तर बायकोला सांगितलं होतं की मग हातात मिळालेला वेळ माहित नाही, वर्षभर आहे का 2 वर्ष. मग हे बोनस आयुष्य आहे आपलं. आणि आता बोनस मधलं पण असं बोनस आहे, माझ्यावर 3 वेळा हल्ली झाली. मी प्रामाणिकपणे सांगतो की मला मजा वाटायची. मला काय मजा वाटायची की मी म्हणतो हे जरा जास्तीचं मिळालेलं आयुष्य. मग आता आयुष्याची आवरावरी सुरू करताना आपण कारण असलं पाहिजे. तर कारण म्हणजे स्टेजवर बसणं नाही, कारण म्हणजे बातम्यांमध्ये येणं नाही, कारण म्हणजे लाभार्थी असणं नाही. तुम्ही जर मगा प्रश्न विचारला शरद पवारांच्या बाबतीत, मी गडकरी साहेब जेव्हा नाही म्हटले, एकनाथ शिंदे साहेब खूप चांगला अनुभव माझा त्यांचा. पण मी पवार साहेब यांना परत भेटायला गेलो, तेही राजकीय पराभव झाल्यावर गेलो.
लोक हसले, म्हणजे खूप नुकसान होईल. म्हणजे राजकारणी राजकीय फायदा पाहिजे असता तर नफा, हे काही व्यवसाय नाहीये, हे काही कारखानदारी नाहीये की नफा आणि तोट्यासाठी. आज जर दिल्लीत विचारलं की महाराष्ट्राचा मोठा नव्हता कोणी, तर पहिलं नाव ते शरद पवारांचं. आणि त्याला एक इतिहास होता. 1990 साली शरद पवारांना स्वागताध्यक्ष केलं होतं. त्यावेळी लोकांनी विरोध केला, स्वतःहून शरद पवार बाजूला झाले. शरद पवार एकाही साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष नव्हते. पण मी अतिशयोक्ती सांगत नाही, माझं व्यक्तिगत मत त्याच्याशी कोणी डिफर करू शकतो. महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृती विश्वामध्ये जसं लोक दुष्काळग्रस्त होतात, जसं लोक आवर्षणग्रस्त होतात, तसं पवारग्रस्त झालेले. अशी एक गोष्ट नाही की ज्याच्यावर पुस्तकं घेऊन जर पवारांकडे तुम्ही गेला तर ते सांगतात की ही राजतरंगिणी मी वाचली, ती मला दे. काय त्याची गौड बंगाली आम्हाला माहित नाही. हे राजवाड्यांच्या इतिहास संशोधन केंद्रात सकाळी जाऊन बाहेर संध्याकाळी निघावं. गुरगावमध्ये 150 वर्षापूर्वीच्या इतिहासातल्या पुस्तकांना 150 वर्षापूर्वीचं पुस्तक मिळतं म्हणून पाहायला त्यांनी जावं. आणि स्वागताध्यक्ष नाही केलं तरी कलेक्टरला श्रीनिवास पाटलांना सांगितलं की ही महाराष्ट्राचा ऐवज आहे, मी येणार नाही पण तू यांची काळजी घे. दुर्गाबाईंनी जेव्हा सांगितलं की राजकारण्यांनी स्टेजवर येऊ नये, तेव्हा यशवंतरावांच्या बरोबर खाली बसणारे शरद पवार हा महाराष्ट्रातल्या साहित्यिक सांस्कृतिक जीवनातला शेवटचा माणूस. ही मी त्यांना भेटलो, मी एक वाक्य बोललो विठ्ठल मणेरांना, मी जाहीरपणे सांगायला मला काही लाज वाटत नाही, मी तुमचा लाभार्थी नाही 151 रुपयाचा, राजकीय लाभार्थी नाही, सामाजिक नाही, काही नाही, मी वैचारिक लाभार्थी आहे. तुम्ही महाराष्ट्राला जे भरभरून दिलं, तुम्ही जे घुमांचं संमेलन केलं, त्यातला मी एक लाभार्थी आहे. आणि त्या लाभार्थी म्हणून मला जे काही माझं आयुष्य संपन्न केलं, समृद्ध केलं, त्याची कृतज्ञता म्हणून शरद पवारांना आम्ही करतो. क्या बात. मोठा मोठा विचार आहे हा त्यामागचा हेतू. बरोबर. आणि हेही आहे, म्हणजे तुम्ही जसं म्हणताय, मुळात आपला DNA जो आहे तो सर्वांना सामावून घेण्याचा आहे, समन्वय करण्याचा आहे, मराठी माणसाचा, महाराष्ट्राचा. तर असं पण ऐकलंय, माहित नाही की पंतप्रधानही त्या संमेलनाला हजेरी लावतील. आता पवारांनी पहिला प्रश्न काय विचारला, 54 साली उद्घाटन कोणी केलं, म्हणलं पंतप्रधानांनी केलं. मग म्हटलं पंतप्रधान राजकीय नसतो, होय ती मान्यता आहे व्यक्तिगत. माझे अनेक मतभेद आहेत पंतप्रधानांबरोबर, पण मराठीच्या संमेलनाला दिल्लीत पंतप्रधान येणं ग्रेट, याला महत्व आहे. ऐतिहासिक संदर्भ आहेत बघा. दिल्लीबद्दल आपण दिल्लीचे तख्त फोडले असं जे म्हणतो, त्याच्यामागे सदाशिवराव भाऊंच्या वेळची घटना सांगितली जाते. हो, सैन्य उपाशी मरत होतं वगैरे. शरद पवार त्याच्यावर काय म्हणतात की त्यांना काही लोकांनी सांगितलं की दिल्लीत जर गेला, दिल्लीतून हलू नका. हे गेले पुढे नर्मदेकडं आणि पुढे गेले तर पानिपत झालं. दिल्ली सोडू नका म्हटले. जर देशावर राज्य करायचं असेल तर दिल्ली नाही सोडायची. किती साधा पण किती महत्वाचा विचार आहे. आता बघा, दिल्लीचेही तख्त फोडतो सदाशिवराव भाऊ गेले, मला दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. महाजी शिंदे, महाजी बाबा, महाजी बाबा, अलिजा बाबा, काय त्यांना मोठे बाबा म्हणतात. किती लोकांना माहिती की महाजी शिंदे हे कवी आणि अभंग करते, भजन म्हणायचे, विणा घेऊन भजन म्हणायचे. आता ते महाजी शिंदे ज्यांना महाराष्ट्रानं त्यांना जितका सन्मान पाहिजे होता तो दिला नाही कधी. पण 17 वर्ष दिल्लीचे तख्त राखतं कोण मराठी माणूस जर असेल तर महाजी शिंदे. मग त्या महाजी शिंदेचा किंवा पानिपतच्या युद्धाचा तळ कुठे होता, तालकटोरा. मी तुम्हाला सांगतो, याच्यापेक्षा श्रीमंत माणसं, याच्यापेक्षा जास्त चांगल्या जागा आम्हाला मिळत होत्या फुकट. पण आम्ही निर्णय घेतला की मराठ्यांचा तळ आता कुठं पाहिजे तर तालकटोराच पाहिजे. पण आता तलवारी घेऊनचा तळ नाहीये, म्हणून आम्ही त्याचं बोधचिन्ह निवडायला कोणाला लावलं, राज ठाकरेला. राज ठाकरेने गंमत केली, तलवारीचं चिन्ह नाही निवडलं, त्यांनी महाराजांची मुद्रा निवडली आणि त्यात पेन होता. मी शांतपणे विचार केला की हा का निवडला असेल त्यांनी. आणि मग माझ्या लक्षात आलं की आता दिल्लीवरचं आक्रमण हे तलवारीचं नाही, पेनाचं आहे, प्रेमाचं आहे. आणि म्हणून तालकटोरा आलं. मग आम्ही त्याला नाव दिलं छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी. पुढे आलो, पंतप्रधानांनी याचं मान्य केलं. आता त्याच्यात काही टीकात्मक गोष्टी असतात. मी मगा म्हटल्याप्रमाणे लोक काय करतात की संयोजकांना श्रेय देतात. हे खरं नाहीये. हे तात्पुरतं मराठी साहित्य संमेलनांच्या इतिहासामध्ये आजपर्यंतच्या इतिहासात स्वागताध्यक्ष तुम्हाला हाताच्या बोटावर म्हणण्यात लक्षात राहते.
संमेलनाध्यक्ष सगळे लक्षात येतात. का तर यांनी महाराष्ट्राचीच नाही देशाची वैचारिक दिशा बदलली. मग स्वागताध्यक्ष त्यातल्या त्यात दुय्यम झाला, संयोजक तर नावालाच नाही हो. तर तुम्हाला 2-4 संयोजक आठवतील तेही वादांमुळे, तर तुम्हाला सतीश देसाई आठवतील का तर ते तंबाखूने रंगलेले संमेलन झालं म्हणून कष्ट घेतलं त्यांनी. मग असं कोणी नाही म्हटलं वादविवाद ही आपली परंपरा आहे. आम्ही त्या भूमिकेतनं पुढे आलो. दिल्लीकडे जाताना कृतज्ञतेची भावना आहे, कृतज्ञतेची नाही. म्हणून महादजी शिंदे पासून इतिहासातल्या माणसांबद्दल, भविष्यासाठी पेरणी करणाऱ्या वर्तमानामधल्या माणसांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी म्हणून संस्थेनं त्याच्याकडे पाहिलं. आणि बाहेर गेल्यावर महाराष्ट्र किती मोठा आहे हे कळतो. तर महाराष्ट्राची ती मोठेपणाची जी कल्पना आहे, ती उदारमत्वाची जी कल्पना आहे, त्याची अनुभूती दिल्लीच्या निमित्तानं देशाला यावी इतकी साधी आमची भावना. क्या बात. म्हणजे याच्या मागची भावना एवढी थोर आहे की तुम्ही असं सांगत होतात, मुळात आपल्या DNA मध्ये हा बंधुभावाचा समन्वयाचा भाग आहे. की आपणच एकदा बोलताना असं तुम्हीच असं म्हणाला होतात की संत नामदेवांनी हा महाराष्ट्र धर्म सांगितला. हा महाराष्ट्र धर्म काय आहे तर देशाला जोडून ठेवण्याचा महाराष्ट्र धर्म आहे. मग तोच मराठ्यांनी पुढे तोच जागवण्यासाठी म्हणून दिल्लीचं तथ्य राखणं, आणि हे सगळे संदर्भ या संमेलनाला आहेत. आणि महत्वाचं म्हणजे या संमेलनाचा पायगुण मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणं. त्यात पण तुम्हाला गंमत सांगतो की त्यातही मी होतो, त्या तिन्ही कमिट्यांवर मी होतो. मराठीला नुसतं मिळाला हा पायगुण नाहीये, मराठीबरोबर पालीन प्राकृतला मिळाला. ही देशाच्या इतिहासातली बरोबर सगळ्यात मोठी घटना आहे जी शंकराचार्यांच्या उदयानंतर जे घडलं होतं त्याच्यातला सगळ्यात मोठा जो बदल आहे तो हा आहे. मी तुम्हाला न झालेलं संमेलन नावाची जी लेख लिहिला होता दिल्लीच्या बद्दल, त्याच्यात सगळ्या भूमिका आलेल्या आहेत. म्हणजे हा सगळा इतिहास आहे. मग आग्र्यावरची सुटका आहे, म्हणजे आपली सगळे अंश तिथे. शरद पवारांनी त्याच्यावर पुढचं भाष्य असं केलं की महाराष्ट्र दुभंगला आहे जाती जमातींमध्ये. मी गावागावात फिरणार आहे तर महाराष्ट्र नीट राहिलं पाहिजे असं बोलणं वेगळं. आपल्या कवींनी साहित्यिकांनी काय केलं की अरे उषा काल होता होता काळत्र झाली, अरे पुन्हा आयुष्याचा पेटवा मशाली. त्यांनी समाजाला आवाहन केलं चला पेटवू मशाली म्हणणारे शरद पवार. ते असं नाही म्हटलं लोकांना लोक हो तुम्ही पेटवा. तर या शरद पवारांना कृतिशील विचारवंत आहेत. ते नुसतं मशाली, काही लोक म्हणतात मशाली ते त्यांनी पेटवल्या तेच म्हणतात विझवा. तर त्याच्यावर मी नेहमी सांगतो की काही लोक मशाली पेटवतात, विझवणं त्यांच्या हातात नसतं. विझवणं ज्यांच्या हातात आहे त्यांनी पेटवलेल्या मशाली पण मान्य आहेत आम्हाला, कारण तो विझवून पुढे गेला पाहिजे. तुम्ही आग लावून ती विझवता येत नसेल तर आग लावू नका. नाही, आता या काळाची गरज आहे. म्हणजे आता जो समाज मराठवाडा ज्या पद्धतीनं धगधगतोय सध्या, मग तुम्ही मराठवाड्यात नाही, ह्याचं उत्तर दिल्लीचं संमेलन. हो, क्या बात आहे. हा मोठा विचार वाटतो मला. 54 साली संयुक्त मराठी चळवळ सुरू झाली. गवाणकरांपासून तर अण्णाभाऊ साठेंपासून, अमर शेखांपासून मिळालं का अमर शेखांना तेवढं क्रेडिट नाही मिळालं. पण त्यावेळी डांगे, आत्रे, जोशी सगळ्या विचारांचे लोक होते. पण 54 साली चळवळ सुरू झाली, 60ला संयुक्त महाराष्ट्र झाला, सगळे एकत्र आले. माझा मुद्दा साधा आहे, जे चळवळ आज 2025ला सुरू होणार दिल्लीतनं, ती महाराष्ट्राच्या ऐक्याची चळवळ 10 वर्षांनी कदाचित एक झालेला असेल. महाराष्ट्र पायाभरणी तिथे असेल. वा वा, ही हा जो विचार आहे, म्हणजे तुम्ही एक एक मुद्दा जो सांगताय, मला असं वाटतं की हा सगळ्या महाराष्ट्राने ऐकावा. आपले हे जे प्रेक्षक आहेत डिजिटलचे आहेत हे प्रिंटमध्ये जाईल, पण याच्यातला एक एक मुद्दा नार सर जे सांगतायत तो मन लावून ऐकावा असा आहे. तरुणांनी ऐकावा, वेगवेगळ्या जातींचं धर्माचं राजकारण करणाऱ्या राजकारण्यांनी ऐकावा, पुढाऱ्यांनी ऐकावा, समाजधुरीणांनी ऐकावा. हा महाराष्ट्र एक आहे हे राजधानी दिल्लीत सांगण्याची ही संधी. आणि स्वतःबद्दलच्या अवास्तव कल्पना घेऊन नाही जगायचं. म्हणजे काय, काल मला खूप मोठ्या माणसांनी सांगितलं की मराठी माणसांनी मराठी भाषेत बोललं पाहिजे, तुम्ही काहीतरी करा. होय, असं आहे बरं का, की आपण बोललो म्हणजे समाज सुधारायला गैरसमजातून बाहेर पडावं लागेल. आपल्याला नियतीने दिलेली जबाबदारी पूर्ण करायची, निघून जायचं.
पण दिल्लीमध्ये आता जे सगळी मराठी मंडळी आहेत, काही लाख मंडळी तिथे असतील, तर त्यांच्याशी तुम्ही कसा संपर्क, किती मंडळ आहेत, लोक आहेत, तिथं काय पद्धतीचं काम चालू बघा, दिल्लीमध्ये 40 मंडळ आहेत. 40 मराठी मंडळ आहेत, मराठी माणसांची? हो, अगदी. म्हणजे दिल्लीमध्ये लोकमत वृत्तपत्रापासून तर लोकसत्तापर्यंत नेत्यांपासून सगळ्यांनी दिल्लीवर नियंत्रण ठेवता येईल का मराठी माणसाला असा प्रयत्न केला. पण नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न हा दिल्लीला कधी आवडत नाही. प्रयत्न नाही करायचा, दिल्लीवर जाऊन रेटून बसलं पाहिजे ते आपण एक आहोत. आणि मला असं वाटतं की आमच्याकडे लेशपाल जवळगे म्हणून मुलगा आहे, त्याने एका मुलीवर कोयता हल्ला जातो, त्याचे प्राण वाचवले होते पुण्यात. तो युपीएससी तयारी करता करता आमच्या बरोबर आला. अशी शेकडो युपीएससी करणारी मुलं दिल्लीत चार्ज झाली. बहुजन समाजाची मुलं आहेत, गरीब घरातली मुलं आहेत, त्यांना एका रूम मध्ये 6 मुलं राहतात आणि मेस बंद असताना कोणी जेवायला बोलवलं तर आनंदाने जातात. त्यातला एखादा मुलगा आहेच होता. दिल्लीतली ही माणसं आपली संपत्ती. बरोबर. दिल्लीत मेहतर समाजाची लोक आहेत, दिल्लीत निवृत्त अधिकारी आहेत, सगळे दिल्लीत त्या अर्थाने महाराष्ट्राच्या फुलांचा एक गुच्छ आहे. त्यात गुलाबाचं फुल आहे, कमळाचे काटे पण आहेत, सगळे मंडळ आहेत. आता ते सगळं घेऊन गुच्छ करावं लागेल आपल्याला. म्हणजे तुम्हाला काटे नको आहेत आणि गुलाब पाहिजे असं नाही करता येणार. बरोबर. म्हणजे जी आपली मूळ मराठी माणसाची भूमिका आहे ती सर्वांना एकत्र घेऊन जाण्याची, ती त्यांच्या डीएनए मध्ये ते आहे. एक तुम्ही मागाशी सर सांगत होता, घुमाणचं संमेलन झालं, संत नामदेव हे सगळ्यांना, ज्यांचे 61 पद अभंग गुरुग्रंथ साहेब मध्ये आहेत, ते प्रातस्मरणीय वंदनीय सगळ्या शीख मंडळींना आहेत. पाया शीख धर्माचा संत नामदेवांनीच घातला असं ते आदराने म्हणतात. तुम्ही तिथं ते संमेलन घडवून आणलं, त्यामुळे घुमान हे नाव नव्या पिढीला माहीत झालं. तुमचे त्याच्या मागचे प्रयत्न कसं असतं बरं का, कुणीतरी पायाभरणी केली, आम्ही काय केलं, फक्त ते शेंदूर असते ना ते काढायचं काम केलं. पण बऱ्याचदा काय होतं, मी एक किस्सा सांगतो. आमच्याकडे नानापेठेत एक डुल्या मारुती पाणीपतात नाही, आमच्या क्वार्टर गेटला एक मारुतीचं मंदिर आहे. तर त्याच्यावरचं शेंदूर काढायचं ठरवलं. तर तो प्रत्यक्ष मूर्ती ती 5 फुटी होती. पण शेंदूर एकदा असं ठरवलं की मूळ मूर्ती जी आहे तिच्या शेंदूर जे आहे ते काढूयात. तर शेंदूर काढता काढता किती निघावं, तर 1 ट्रक भरून निघालं. किती, आणि मूर्ती किती होती बरं का, 5 फुटाची होती. नाही, मूर्ती मोठी होती, पण शेंदूर लावून ते जेव्हा ते मोकळं करत गेलो ना तर ट्रक भरला हो. म्हणजे जर ती प्रत्यक्षात मूर्ती ट्रक मध्ये घातली असती तर 20% ट्रक भरला असता. ती मोकळी करताना मूळ मूर्ती येताना तर शेंदूर काढलं म्हणून ती मूळ मूर्ती सापडली. आम्ही तेवढंच करतो, फक्त त्याचं ते मोठं दिसतंय कारण शेंदूर थापून जसं महात्मा फुलेंना शिवाजी महाराजांची समाधी सापडली तरी केली असेल ना, महात्मा फुलेंनी शोधली असं म्हणण्यापेक्षा ती केली त्याच्याबद्दल कृतज्ञता पाहिजे. बरोबर. आणि आपण काही शोधली नाही. आपण काय केलं, आपण मैलावरच्या दगडासारखं की इथून मुंबई 50 किलोमीटर आहे, तो दगड फक्त आपल्या स्वतःचा दगड, तो नीट करून आपण गाडी नाही, वाहक नाही, आणि आपण दिशादर्शक असा स्वतःबद्दल मत करून म्हणण्याचं हे पण नाही. आणि त्याच्यानंतर घुमान साहित्य संमेलनानंतर ज्या पद्धतीचं उत्तरेबद्दल, पंजाबबद्दल, दिल्लीबद्दल महाराष्ट्राच्या मनामध्ये भावना जागृत झाली, त्याला प्रेम बंधुभावाची म्हणूया किंवा त्या सगळ्या गोष्टींना उजाळा मिळाला, त्याचा प्रत्यक्ष मराठी संस्कृतीच्या याच्यात काय काय लाभ झाला असा एक जरा सांगून. असं आहे, एक तर मराठी माणसाची दिल्लीबद्दलची भीती नष्ट होईल. आता कुणीच संमेलन मध्ये वसंत साठे महाराज कुणी संमेलन घेत नाही, मला त्याला छेद द्यायचा होता. का घेत नाही कुणी संमेलन, आपण घेऊयात. म्हणजे पानिपत हा एक भाग, दिल्ली आपल्याला विशेषतः मराठ्यांना आपण म्हणजे महादजींना पण तो सन्मान का दिला नाही महाराष्ट्रात, तर त्याची रूट्स त्याच्यात आहेत. खरी दिल्ली राखली कुणी, महादजींनी. पण महाराष्ट्राच्या बॉर्डर पासून तर दिल्लीपर्यंत महादजींना ओळखतात, महाराष्ट्रात तो सन्मान नाही मिळाला. आम्ही या संमेलनाच्या निमित्ताने काय करतो, महादजी पण परत हे करतो. हो, खूप मोठ्या प्रमाणात. ज्योतिरादित्य शिंदेना जाऊन सांगितलं आम्ही की महादजी हे कवी होते. हा का म्हटले की त्यात त्यांची चूक नडली, त्यांच्यापर्यंत तो इतिहास किंवा परत तोच मुद्दा आला की कुणीतरी त्याच्यावर साफसफाई केली पाहिजे, त्याची पुनरावृत्ती केली पाहिजे. हा देश फकीरांची,
सामान्य माणसाची, गरिबांची पूजा करतो. मोठे मोठे शेठजी येऊन गेले, एखादा शेठजी शिल्लक राहिला, बरोबर, तो पण का राहिला असेल तर त्याला त्रास झाला. म्हणजे आमच्याकडे सांगायचे की त्या गुरु गोविंद सिंगांच्या मुलांना तोरणमल म्हणून नावाचा एक जैन होता, तर त्याला सांगितलं की याचा गुरुद्वारा करायचा असेल तुला एवढ्या मोहरा द्याव्या लागतील. त्यांनी स्वतःची सगळी संपत्ती दिली, म्हणून तो इतिहासात राहिला. संपत्ती मिळवणाऱ्यांची नावं इतिहासाला माहित नसतात, संपत्तीचा त्याग करणाऱ्यांची माहिती. दिल्ली ही अशा सर्व त्याग करणाऱ्या लोकांना त्यांची आठवण करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची आहे. बरोबर बरोबर. आता या निमित्ताने फक्त एक उजाळा द्या की आपल्या ज्या संतांचं योगदान आहे, आपण मगाशी नामदेवांचा उल्लेख केला, तो त्यांचा सगळा उत्तर भारतावर प्रभाव, मगाशी जे तुम्ही विनोबा भावेंचं सांगत होता, तर संत नामदेव ते आता तुम्ही काश्मीरमध्ये काम करता, संत काय लल्लेश्वरी तिथे आहे, मग इकडे राजस्थानामध्ये मीराबाई आहेत, गुजरातमध्ये नरसिंह मेहता आहेत. हे जे आहे तुम्ही स्वतः प्रकाशित आहात, त्याच्यावर अनेक पुस्तकं तुम्ही प्रकाशित केली. हा ज्याला आपण मराठी संतांचा प्रभाव म्हणू किंवा एकूण संतांचा, तो उत्तर भारतावर कसा आहे, साहित्य संस्कृतीवर? हे पहा, असं आहे की दोन वेगवेगळे विचार मांडले जातात. एक विचार असा की महाराष्ट्राचा उत्तरेवर परिणाम आहे, एक विचार असा की उत्तरेचा महाराष्ट्रावर परिणाम आहे. आता याच्या खोलात न जाता एक नक्की आहे की आपल्या वारकरी संप्रदायात एक म्हण आहे, नाम्याचा तुका, ज्ञानाचा एका आणि कबीराचा शेख. बरोबर. आता संत महिपती किंवा शेख मोहम्मद हे आपण विस्मृती दिशेने चाललो होतो. आधी 100 पानावरनं 50, 50 वरनं 40, 40 वरनं 30, नंतर एक पान शिल्लक राहिली. मला असं वाटतं ही माणसं कधीही मरत नाही, ही त्या अर्थाने अजरामर असतात आणि त्यांच्या मुळच आपण म्हणजे आज जी काही परंपरा आहे भारतात, तिचं सर्व श्रेय त्या संत परंपरेला आहे. म्हणजे अगदी धारकरी परंपरा जरी जिवंत राहिली असेल तरी तिचं मुख्य कारण असं होतं की संत हा समाजाशी जोडला गेलेला भाग. बरोबर. म्हणजे शिवाजी महाराजांची अनुभूती कोणाला आली नसेल, पण त्यांच्या आधीच्या संत तुकारामची आली होती. शेख मोहम्मद हे तर मारुतीराजांचे गुरु होते, आणि हे गुरु म्हणजे पुराव्यांसकट होते. अगदी. आता संत समर्थ रामदास गुरु होते की नाही? संत होते, चांगले म्हणजे गुरु नसतील. आपण काय करतो की ताबा मारण्याच्या नादात आपण आपल्या वर्णवर्चस्वाच्या लढाईमध्ये संतांच्या विचारांना लहान, त्यांचा चांगला भाग आहे तो घ्यायचा आणि पुढे जायचं. बरोबर. हे दिल्लीच्या संमेलनाचं या सर्व वेगवेगळ्या विचारांच्या याला उजाळा देणं हे आपलं काम, आणि त्याची पुनर्उजाळणी करून तो रस्ता म्हणजे साफसफाई करून त्या मूर्तीवरचं शेंदूर काढायचं आणि पुढच्या पिढ्या त्यांचं काम करतात. बरोबर. हे वैचारिक आहे आणि मला असं वाटतं हे खूप मोलाचं तुम्ही सांगताय, नव्या पिढीला मोलाचं सांगताय. आता जरा संमेलनाकडे येऊ. संमेलनाची प्रत्यक्ष जागा जे तुम्ही तालकोटरा स्टेडियम सांगितलं, जिथे मराठ्यांच्या छावण्या होत्या, तर तिथपासून तिथं काय तयारी आहे, काय स्टेजचं नाव काय, कमानीचं नाव काय, बाकी तिथली व्यवस्था काय आहे, आणि या संमेलनाची वैशिष्ट्य आतापर्यंत झालेल्या संमेलनाच्या नंतरचं वैशिष्ट्य काय, असं जरा? त्याच्यामध्ये मुख्य सभागृहाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह. ग्रेट. का? आता ते महाराष्ट्राचे होते, देशाच्या धोरणांमध्ये त्यांनी योगदान दिले. दिल्ली ही त्या अर्थाने राजकीय राजधानी, तर त्या अर्थाने दिल्ली ही राजकीय राजधानी जर आहे, तर मग म्हणून मुख्य सभागृह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, व्यासपीठाचं नाव काकासाहेब गाडगे. का? तर काकासाहेब संमेलनाचे पण अध्यक्ष होते आणि स्वागत अध्यक्ष पण होते. त्यांनी त्यांचे जे विचार आणि हे होती दिल्ली बद्दलची, त्याची आठवण व्हावी. एका प्रवेशद्वाराला, मुख्य प्रवेशद्वाराला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक नाव दिले. म्हणजे तुम्ही मगाशी लाल बाल पाल म्हणाले, त्यातले बाल राष्ट्रीय नेते आपले. खरं म्हणजे आम्ही दुसऱ्यांदा दिले, आम्ही तर पंजाबमध्ये पण दिले लाल बाल पाल, त्या स्मृती जागा करण्यासाठी. एका प्रवेशद्वाराला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव दिलं. आता स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल लोकांची दोन मतं आहेत. आम्ही असा विचार करतो की त्यांचा विज्ञाननिष्ठ सावरकर, साहित्यिक सावरकर, भाषा चळवळ, कवी सावरकर, भाषेला शब्द देणारे सावरकर, हे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपण तिथे घेतलं पाहिजे. मान्य करायला. मग अण्णाभाऊ साठे पण तिथे घेतलं. तिथं शाहीर अमरशेख पण घेतले, दना गव्हाणकर, यशवंतराव चव्हाण घेतले, तर्कतीर्थ घेतले. तर्कतीर्थ ते होते अध्यक्ष. म्हणजे तर्कतीर्थांबद्दल सुनील कुमार लवटेंचं एक वाक्य खूप आवडलं मला मागच्या वर्षी. ते असं म्हटले की सनातनी गांधींना पुरोगामी करणारा महाराष्ट्रातला त्यांचा गुरु म्हणजे तर्कतीर्थ लक्ष्मण.
तर हे सगळ्यांच्या आठवणी आहेत. हा. पण त्या आठवणीनंतर महाजी शिंदेना मी विसरलेलो नाही. वा. असे त्यांचं चित्र आहे. वानवडीला पुण्यात छत्री आहे, त्यांचं चित्र आहे की भल्या मोठ्या अशा भरगच्च मिशा, दिल्लीला दरारा वाटावा अशा, कपाळावर गंध वारकरी पद्धतीच्या, गळ्यात विणा. आणि त्यांचं योगदान असं म्हणजे प्रेक्षकांच्या माहितीसाठी म्हणून की आळंदीला संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्यांनी ज्ञानेश्वरी प्राकृतात आणली, ज्ञानगंगा लोकांपर्यंत नेली, तर त्यांचं मंदिर, त्यांचं महाद्वार, त्यांचा पालखी सोहळा सुरू व्हावा याच्यासाठी उजाळा देणारे असे हे महाजी शिंदे. आणि त्यांची आठवण या निमित्तानं महाजी शिंदे ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्या विस्मरणात गेलो तो अनेक वर्ष आपण, महात्मा फुलेंनंतर परत शिवजयंती सुरू झाली आणि गोष्टी झाल्या. महाजी शिंदे तुम्हाला या निमित्तानं ज्या ज्या गोष्टी उजाळा मिळणार आहे त्यातली एक महत्वाची गोष्ट असणार आहे, दिल्लीचेही तख्त राखतो ही कवी कल्पना नुसती नाही. होय, कवी कल्पना नाही, ती प्रत्यक्षात घडली. ते मराठी माणसाचं अर्धवट स्वप्न आहे. गमतीने एक वाक्य मी सांगतो फक्त की सदाशिवराव भाऊंच्या काळात तख्त फोडलं त्याची गरज होती, सैन्य उपाशी मरत होतं, त्यावेळेस तख्त फोडणे ही गरज होती. महाजींनी कौशल्याने तख्त राखलं दिल्लीवाल्यांना हाताळून, ती त्यावेळची गरज होती. आता दिल्लीचेही तख्त मिळवितो महाराष्ट्र माझा, ही गरज आहे. तर त्या मिळविण्यासाठीचं रस्त्याचं काम नीट करण्याचं हे संमेलन करतो. वा वा. म्हणजे तुम्ही मगाशी सांगत होतात महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या मनात पानिपताने एक धडकी निर्माण केली. तुम्ही ज्या महाजी शिंदे मोठे झाले, मारुतीचा उल्लेख केला की त्याच्याबद्दल एक कथा आहे की त्याला डुल्या मारुती म्हणतात. मी एक ती कथा अशी वाचली की पानिपतात जेव्हा महाराष्ट्र हरत होता तेव्हा त्या मारुतीला घाम फुटला, तो थरथरा कापायला लागला वगैरे, आणि मग त्या सगळी पुढची कथा आहे. याचा अर्थ ती महाराष्ट्राच्या मनामध्ये ती जो आत्मविश्वास जाण्याची गोष्ट आहे, तो आत्मविश्वास महाजींनी परत निर्माण केला, परत जागा केला आणि महाराष्ट्राला त्याला परत उजाळा द्यायचा. त्या महाजींबद्दल त्यांना जो सन्मान पाहिजे होता तो न मिळाल्याचं ते मुख्य कारण काय आहे की त्या पानिपतच्या युद्धाने इतके आपण डिमोरलाइज झालतो की असं एक घर नव्हतं की जे त्याच्यामध्ये बाधित नव्हतं. आणि त्या धक्क्यातून न सावरल्यामुळं त्यांचं जे पुढचं श्रेय होतं दिल्ली राखण्याचं ते दुर्लक्षित झालं. नाही, अजून आपल्या बोलीभाषेत आहे ना, विश्वास गेले पानिपतात, म्हणजे लोक मराठी माणूस विश्वास ठेवायला तयार नाही. ते असं म्हणतात विश्वास पानिपतात मेला. होय. विश्वास राव गेले तेव्हाच विश्वास संपला. होय. बस सोप्या शब्दात सांगायचं तर त्या विश्वासरावाला जिवंत करण्यासाठी ते संमेलन. वा, ग्रेट ग्रेट, क्या बात आहे. आता शेवटाकडे येऊया. तुम्ही सांगत होता तिथी तयारी, संमेलनाचं वैशिष्ट्य काय? त्या संमेलनाचं वैशिष्ट्य असं आहे की तालकटोरा स्टेडियम मध्ये इंडोर स्टेडियम आहे. तिथं बाहेर पुस्तकांचं प्रदर्शन आहे. तिथे 54 साली ज्यांनी केटरिंग केलं होतं तेच सरपोतदार परत केटरिंगला येत आहेत. बरं, आपल्या किशोर सरपोतदार त्यांच्या ऍक्च्युली पुन्हा गेस्ट हाऊस वाले. तिथे संदेश भंडारीचं तमाशा ते वारी आहे, ते प्रकाशन कट्टा आहे, कवी कट्ट्याचे सगळं असतं. इतर संमेलनात ते पण आहे. त्याच्या अतिरिक्त अजून काही गोष्टी आहेत तिथं. त्या काय आहेत तर आधी आम्हाला वाटत होतं की 800 माणसं येणार नाही. आता जी रेल्वे जाणार आहे तर जगामध्ये रेल्वेत झालेली जी साहित्य संमेलनाचा आम्ही अभ्यास केला तर तुम्हाला दिल्लीला जाणाऱ्या रेल्वेत आणि येणाऱ्या रेल्वेत जे साहित्य संमेलन होणार आहे ते या जगाच्या इतिहासातलं महत्वाचं साहित्य संमेलन आहे. वा. आणि अभिजित मराठीचं गाणं पण काहीतरी तयार होतं. आम्ही अजून बघा लोकांनी गाणी सुरू केली, मीम्स सुरू केल्या. एक डॉक्टर अमोल दळकरांनी एक गाणं केलं, कौशल इनामदार वैभव जोशी एक गाणं करतायत, आमच्याकडं मुलांनी एक गाणं केलं, मराठी भाऊ झुंजत राहू अशी. आणि खरं तर संमेलन गीत एक असतं ना, मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात जेवढे मीम्स आले नसतील, जेवढे पोवडे आले नसतील, जेवढे गीत आले नसतील तेवढी या संमेलनात. वा, क्या बात. ते दिल्लीचं जे आहे आणि मराठी माणसाच्या मनात जागृत झालं. 98 कार्यक्रम आम्ही घेतले. म्हणजे मी त्याच्यात खरं ते क्रेडिट आहे ते आमच्या शाळा कॉलेजच्या याचं. आता दिवस कुठले राहिल्यापेक्षा कधी आपल्याला पुभा भावे, दुर्गाबाई देशमुख, शांताबाई शेळके, सरोजिनी बाबर ही नावं आमच्या अवतीभोवती अशा पद्धतीने पुढे आली.
की आता ती 5-50 वर्ष विसरली. हो. आणि आता महाराष्ट्रातून जी मंडळी जाणार आहेत त्यांचं कशी सुविधा तिथं असेल जाण्या येण्याची किंवा काय? खरं सांगायचं म्हणजे सुविधेची अडचण आहे, पण मार्ग निघत चाललेत. होय. लोक पुढे येत आहेत. आधी आम्हाला 800 लोकांची व्यवस्था महाराष्ट्र सदनच्या 20 रूम आम्हाला मिळालेल्या आहेत. पण आम्हाला गमतीचा भाग सांगतो की महाराष्ट्र सरकारनं 20 रूम दिल्या आणि पंजाब सरकारने सांगितलं आम्ही तुम्हाला 25 रूम देऊ. महाराष्ट्रावरचं प्रेम. इथं महाराष्ट्रावरचं प्रेम म्हणून आम्ही त्याच्यामध्ये अजून एक दालन केलंय की विविध भाषाच्या इतर प्रकाशकांनी तिथे यावं आणि मराठी प्रकाशकांनी त्यांची आदान प्रदान करावी. हे पहिल्यांदा घडलं. महाराष्ट्राबाहेर गेल्यावर मराठी प्रकाशकांचं एक म्हणणं असतं ना, आमची गैरसोय होते वगैरे, तर ते बघा नॉर्वेमध्ये जेव्हा मराठी साहित्य म्हणजे लोक जातात वर्ड बुक पेरलं तर ते प्रकाशक विक्रीसाठी नाही जात. ते त्या अनेक भाषांमध्ये काही नवीन आलंय का, देवाणघेवाण होईल का, आहे प्रकाशकांनी पैसे मिळवण्यासाठी पुणे बुक फेरलं जावं, परंपरा जपण्यासाठी दिलेली आहे. मला असं वाटतं की फार महत्वाचं असं श्री संजय नहार बोललेले आहेत, जे आपण मनपूर्वक ऐकायला हवं. त्यांनी मराठी आणि महाराष्ट्र, मराठी आणि दिल्ली, महाराष्ट्र आणि उत्तर भारत यांच्यामधला जो नातं आहे ते उलगडून दाखवलं. आणि मला त्यातला अत्यंत भावणारा मुद्दा जो आपल्या सगळ्यांना भावेल तो म्हणजे आपल्या DNA मध्ये समन्वय आहे, आपल्या DNA मध्ये बंधुभाव आहे, आपल्या DNA मध्ये प्रेम आहे. आणि हे संतांनी आणि सगळ्या विचारवंतांनी त्याला उजाळा दिलेला आहे. आणि ते उजाळा देण्याचं काम संजय नहार या मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाच्या निमित्तानं करतायत. संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, ते त्याच्यात असं म्हणतात की बरा नाही पडलो मृत्यूच्या आहारी. म्हणजे अजूनपर्यंत देवाची कृपा. त्यांनी सांगितलं त्यांच्यावर 3 हल्ले झाले आणि त्याच्यातून ते सही सलामत वाचले. आपण देवाच्या चरणी प्रार्थना करूयात की सर तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि तुमच्या हातून ही सेवा होत राहो. मला मी मनापासून सांगतो की माझा एक डॉक्टर अमोल देवळेकर नावाचे मित्र आहेत, ते नेहमी सांगतात की जेव्हा एखादी गाडी बनवली जाते तेव्हा त्याचे 2 मापदंड असतात. ते असं म्हणतात 1,00,000 किलोमीटर किंवा 10 वर्ष. आता त्यांना मी असा प्रश्न विचारला की एखादी गाडी 1,00,000 किलोमीटर एकाच वर्षात चालली तर काय झालं, तर तिचं आयुष्य ते म्हणजे आधी जे होईल तर त्या नियमाने तिचं आयुष्य संपलेलं असतं. मग त्या गाडीने 1,00,000 किलोमीटर प्रवास केलेला असतो, मग 10 वर्षाची गरज नसते. त्यामुळे किती जगलो याच्यापेक्षा त्यातनं काय साध्य झालं आणि काय शिल्लक राहिलं हे महत्वाचं आहे. मला असं वाटतं की नियतीने आमच्यावर सोपवलेली जबाबदारी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे आता आवरावरीचं खऱ्या अर्थाने म्हणजे कुठंही अतिशयोक्ती न करता मिळालेलं आयुष्य, भगतसिंग आमच्या आयुष्याचा हिरो होता कधी काळी. आणि भगतसिंग आणि संत परंपरा कशी जोडली जाती तर नास्तिक असलेला भगतसिंग सामान्य माणसाचा विचार करायचा आणि देव विठ्ठल सर्वस्व किंवा राम सर्वस्व म्हणणारे संत सामान्य माणसाची काळजी करतात. दोघांचा एकच ध्येय होतं. आणि ही स्वप्न असल्यानंतर आपली नियतीने सोपवलेली जबाबदारी पूर्ण झाली आहे. दिल्ली हे त्यातलं सर्वोच्च कळस आहे, याच्यापेक्षा आता पुढे काही नाही. त्यामुळे आता मिळालेल्या आयुष्यापेक्षा शिल्लक काय राहील ते जास्त महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं याच्यातल्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर शरद पवारांचा उल्लेख मग केल्याप्रमाणे की आपण एखाद्या संमेलनामुळे खूप मोठे होऊन जातो नावानी, हे खरं नाहीये. खरं श्रेय ज्यांचं आहे त्यांना ते मिळालं पाहिजे. तसं गुमानबद्दल मी नेहमी सांगतो की आम्ही पुढे आलो असतो तर गुमान झालं नसतं. त्याच्यामध्ये जसे शरद पवारांनी बादलांना फोन केला तसं भारत देसाईला नावाचे एक स्वागत अध्यक्ष आले, त्यांनी मनापासून काम केलं, त्यांनी त्याला खूप मोठं केलं. साहित्य महामंडळाने निर्णय घेतला आणि या समाजानं ते संमेलन मोठं केलं. त्यामुळे श्रेय हा मुद्दा असेल तर इव्हेंट मॅनेजरचं कधी श्रेय नसतं. दुर्दैवाने काय झालेलं आहे की भगतसिंग मोठा होता हे सांगणारा मोठा होतो आणि भगतसिंगांचे विचार जो अंमलात आणतो तो फासावर जातो. तर आपल्याला ते बदल करूयात, ज्याचं श्रेय त्याला देऊयात आणि हे संमेलन एका उंचीवर नेण्याचा प्रयत्न करूया. क्या बात आहे सर. तर या निमित्तानं पुन्हा एकदा प्रार्थना करतो तुम्हाला उदंड आयुष्य लाभो या सगळ्या गोष्टींसाठी. आणि तुम्ही खूप सविस्तर बोललात याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.